Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learn Easily by Sandhya Wagh. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॉब्लेम सेट 7 चॅप्टर आहे मेन्सुरेशन. प्रॉब्लेम सेट 7 मधील आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 4 आधी सॉल्व्ह केलेले आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 5, 6, 7, 8 हे चार क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता क्वेश्चन नंबर 5 आपण रीड करूया. The diameter and the length of roller is 120 cm and 84 cm respectively. To level the ground, 200 rotations of the roller are required. Find the expenditure to level the ground at the rate of ₹10 per square meter. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, एक ग्राउंड आहे. सपोज आपण ते ग्राउंड या पद्धतीने घेऊया आणि त्या ग्राउंडला एक स्पेसिफिक एरिया आहे. आलं लक्षात? सपोज इकडे एक ग्राउंड आहे आणि हे ग्राउंड आपल्याला लेवल करायचे. लेवल करण्यासाठी एक रोलर यूज केलेला आहे. आता रोलरचा जो शेप आहे तो म्हणजे सिलेंड्रिकल शेप असणार आहे. सपोज आपण तो रोलर घेऊया, या पद्धतीने रोलर आहे तो, त्याला हा शेप आहे. आलं लक्षात? तर हा शेप आहे रोलरचा आणि ह्या रोलरनी त्या पूर्ण ग्राउंडला आपल्याला काय करायचे, लेवल करायचे. तर हा जो रोलर आहे हे आपल्याला 200 रोटेशन्स रिक्वायर्ड. काय दिलेलं आहे, किती रोटेशन रिक्वायर, म्हणजे हा जो रोटेट होणार आहे या डिरेक्शनला रोटेट होणार आहे, हा रोटेट झाल्यानंतर तो पूर्णपणे असा लेवल करत जाणार आहे. तर किती रोटेशन लागणार आहे, तर 200 रोटेशन लागणार आहे. रोलरचं डायमेन्शन काय दिलेलं आहे, 120 सेंटीमीटर डायमीटर दिलेला आहे आणि लेंथ दिलेली आहे 84 सेंटीमीटर. म्हणजे हा जो डायमीटर दिलेला आहे, हा डायमीटर किती दिलेला आहे, तर 120 सेंटीमीटर दिलेला आहे आणि लेंथ दिलेली, ही जी लेंथ आहे ही लेंथ दिलेली आहे 84 सेंटीमीटर. तर हे डायमेन्शन्स आहे. या डायमेन्शननुसार आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येईल, तर एका रोटेशनमध्ये रोलरनी किती एरिया कव्हर केला. आलं लक्षात? त्याचा एरिया किती कव्हर केलेला एका रोटेशनमध्ये आपल्याला कळणार आहे. आणि 200 रोटेशन्स म्हणजे त्या एका एरियाला 200 ने आपण मल्टिप्लाय केलं की आपल्याला ग्राउंडचा टोटल एरिया मिळणार आहे. जेव्हा आपल्याला ग्राउंडचा टोटल एरिया मिळेल त्यावेळी त्याला फक्त रेटने आपल्याला मल्टिप्लाय करायचं, ₹10 पर स्क्वेअर मीटर. फक्त लक्षात घ्यायचंय या ठिकाणी रेट स्क्वेअर मीटर मध्ये दिलेला आहे, पर स्क्वेअर मीटर मध्ये दिलेला आहे आणि आपल्याला जो एरिया येणार आहे तो सेंटीमीटर मध्ये येणार आहे. आलं लक्षात? सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये येणार आहे. फक्त आपल्याला ते कन्व्हर्जन करावं लागणार आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. यामध्ये आपण काय करूया, सुरुवातीला एका रोटेशन मध्ये किती एरिया कव्हर होतोय ते कॅल्क्युलेट करूया. त्यानंतर त्याला 200 ने मल्टिप्लाय करूया आणि त्यानंतर रेटने मल्टिप्लाय करून आपण टोटल एक्सपेंडिचर कॅल्क्युलेट करूया. तर आपण सोल्युशनला सुरुवात करूया. आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे, तर डायमीटर ऑफ द रोलर 120 सेंटीमीटर दिलेला आहे. डायमीटर दिलेला आहे म्हणजे रेडियस किती असणार आहे, 60 सेंटीमीटर. आपण रेडियस काय कॅल्क्युलेट करतोय, कारण की आपल्याला सिलेंड्रिकलचे जे फॉर्म्युले आहेत, व्हॉल्यूम किंवा सरफेस एरिया, त्यामध्ये आपल्याला रेडियसचा उपयोग होतो म्हणून आपण रेडियस या ठिकाणी कॅल्क्युलेट केली. रेडियस इज हाफ द डायमीटर म्हणजे 120 हाफ 60 सेंटीमीटर. नंतर लेंथ ऑफ द रोलर 84 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. हे सगळे डायमेन्शन सेंटीमीटर मध्ये आहेत, लक्षात ठेवा. नंतर नंबर ऑफ रोटेशन्स रिक्वायर्ड किती आहे, 200 नंबर्स आहेत. आणि रेट टू लेवल द ग्राउंड, रेट दिलेला ₹10 पर स्क्वेअर मीटर. काय, पर स्क्वेअर मीटर रेट आहे, लक्षात ठेवा. आता आपल्याला एका रोटेशन मध्ये किती एरिया कव्हर होतो ते कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजेच ह्या सिलेंडरचा आपल्याला कर्व सरफेस एरिया कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. तर तो आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. कर्व सरफेस एरिया त्याचा फॉर्म्युला काय आहे, म्हणजेच काय, इन वन रोटेशन एरिया कव्हर्ड बाय द रोलर इज इक्वल टू 2πrl. 2πr इंटू एल. 2πr काय आहे, त्या सर्क्युलर बेसचा पेरिमीटर आणि त्याला लेंथने आपण मल्टिप्लाय केलं की कर्व सरफेस एरिया ऑफ द रोलर मिळणार आहे, म्हणजेच काय, सिलेंडरचा. त्या ठिकाणी जस्ट व्हॅल्यू पुट करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचंय. तर व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करूया आणि कॅल्क्युलेशन करूया. तर 2π म्हणजे 2 इंटू पायची व्हॅल्यू 22/7, रेडियस 60, डायमीटर 120 म्हणजे रेडियस 60 आहे आणि लेंथ 84 सेंटीमीटर आहे. तर कॅल्क्युलेशन करूया. 7 ने आपण सुरुवातीला याला या ठिकाणी 7 आणि या ठिकाणी 12, बरोबर आहे ना. 12 इंटू 7 म्हणजे 84. त्यानंतर अजून रिड्यूस काय करता येईल आपल्याला, या ठिकाणी 22 ने मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही. तर त्यासाठी आपण एक सिंपल ट्रिक यूज करूया. 2 इंटू 22 ला आपण स्प्लिट करूया. म्हणजे काय येणार आहे, 2 इंटू 11 इंटू 60 इंटू 12 आपल्याला करता येईल, कारण 12चा आपल्याला टेबल माहिती आहे. या ठिकाणी 0 आणि 12 इंटू 6 म्हणजे 72. आपण स्टेप बाय स्टेप करतोय. आता या ठिकाणी 2 इंटू 2 म्हणजे 4 इंटू आता 11 याला मल्टिप्लाय करूया. या ठिकाणी 0 नंतर 2 नंतर 7 प्लस 2 म्हणजे 9 आणि 7 9 20 इंटू 4
सिंपल स्टेपमध्ये 0 या ठिकाणी 0 येणार आहे, 4 to the 8 नंतर 4 into 9 म्हणजे 36 कॅरीवर 3, 4 into 7 म्हणजे 28, 28 plus 3 म्हणजे 31 आणि याला युनिट काय असणार आहे तर स्क्वेअर सेंटीमीटर. आता हा झाला एरिया. एका रोटेशनमध्ये रोलरने कव्हर केलेला एरिया मिळाला, परंतु या ठिकाणी आपल्याला 200 रोटेशन्स रिक्वायर्ड आहे. मग आपण 200 रोटेशनचा किती एरिया कव्हर होतो तो आपण कॅल्क्युलेट करूया आणि तो जो एरिया असणार आहे तो ग्राउंडचा एरिया असणार आहे, तो या ठिकाणी आपण तो लिहूया. त्यानंतर पहा आपल्याला एका रोटेशनचा एरिया मिळालेला आहे. एका रोटेशनमध्ये किती एरिया कव्हर झालेला आहे तर एवढा आहे. आता 200 रोटेशनमध्ये म्हणजे त्याला 200 ने मल्टिप्लाय करायचं आहे. फक्त युनिट काय असणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर आणि आपल्याला रेट काय दिलेला आहे स्क्वेअर मीटरमध्ये दिलेला आहे. मग आपल्याला हा स्क्वेअर मीटरमध्ये कन्वर्ट करावा लागणार आहे. त्यासाठी काय करावं लागणार आहे 200 into 31680 डिवायडेड बाय 100 into 100 काय केलेलं आहे कारण की आपल्याला माहिती आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. हे आपल्याला कन्वर्जन माहिती आहे. म्हणजेच 1 स्क्वेअर मीटर इज इक्वल टू 100 into 100 स्क्वेअर सेंटीमीटर. आलं लक्षात. याचा आपण स्क्वेअर करतोय म्हणजे मल्टिप्लाय करतोय. 1 into 1 म्हणजे 1 येणार आहे, परंतु 100 into 100 फिगर वेगळी असणार आहे. तर हे कन्वर्जन असणार आहे म्हणून आपण 100 into 100 ने डिवाइड करतोय. या ठिकाणी आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपल्याला टोटल एरिया ऑफ द ग्राउंड मिळणार आहे. जर आपण टोटल एरिया ऑफ द ग्राउंड या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया तो सिंपलचा एरिया असणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला मग रेट मिळाले, रेट आपल्याकडे आहे फक्त रेटनी मल्टिप्लाय करायचं आहे. त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करूया. तर हे 2 0 जातील, हे 2 0 जातील, हा 1 0 जाईल, हा 1 0 जाईल. आता 2 ने मल्टिप्लाय करूया आणि 10 ने डिवाइड करूया. तर 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर या ठिकाणी किती येणार आहे 2 ने जस्ट मल्टिप्लाय करा आपल्याला आन्सर येणार या ठिकाणी 6 बरोबर आहे की नाही. नंतर या ठिकाणी 3 नंतर पुन्हा 3 आणि त्यानंतर 6 डिवायडेड बाय 10 आणि युनिट असणार आहे स्क्वेअर मीटर. या ठिकाणी युनिट असणार आहे स्क्वेअर मीटर. आलं लक्षात. तर आपला आन्सर काय आलेला आहे या ठिकाणी 10 ने डिवाइड केल्यानंतर 633.6 कारण की या ठिकाणी 10 ने डिवाइड करतो म्हणून एक डेसिमल पॉईंट आपण या ठिकाणी देणार आहे. तर स्क्वेअर मीटर हे काय झालेलं आहे टोटल एरिया कव्हर्ड बाय द रोलर इन 200 रोटेशन्स. देअरफॉर काय असणार आहे देअरफॉर टोटल एरिया ऑफ ग्राउंड हाच टोटल एरिया ऑफ द ग्राउंड असणार आहे. टोटल एरिया ऑफ ग्राउंड ज्याला की आपल्याला लेवल करायचं आहे दॅट विल बी इक्वल टू 633.6 आणि स्क्वेअर मीटर. रेट काय दिलेला आपल्याला रेट दिलेला आहे ₹10 पर स्क्वेअर मीटर. देअरफॉर टोटल एक्सपेंडिचर काय येणार आहे टू लेवल द ग्राउंड ते आपल्याला रेट माहिती आहे. रेटने मल्टिप्लाय करूया दॅट विल बी इक्वल टू 633.6 इंटू काय असणार त्याला ₹10 ने मल्टिप्लाय करायचं इंटू 10 आणि हे कशात येणार आहे आपल्याला हे रुपीज मध्ये येणार आहे. कारण की रेट काय दिलेला आहे आपल्याला रेट आपल्याकडे दिलेला आहे रेट इज इक्वल टू ₹10 पर स्क्वेअर मीटर हा रेट दिलेला आहे. 10 ने मल्टिप्लाय करूया. देअरफॉर या ठिकाणी जस्ट सिम्प्लिफाय टोटल एक्सपेंडिचर आपला आन्सर डायरेक्ट येणार आहे टोटल एक्सपेंडिचर टू लेवल द ग्राउंड दॅट विल बी इक्वल टू 10 ने मल्टिप्लाय करा म्हणजे हा डेसिमल पॉईंट जाणार आहे म्हणजे 6336 आणि याला युनिट असणार आहे रुपीज बरोबर आहे. आपण रुपीज या ठिकाणी लिहूया. तर हे आपलं आन्सर आलेलं फायनल आन्सर या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. फायनल आन्सर आपण काढताना काय केलेलं आहे कसं काढलेलं आहे तर टोटल एरिया ऑफ द ग्राउंड काढलेला आहे. टोटल एरिया ऑफ द ग्राउंड कसा कॅल्क्युलेट केला आहे तर एका रोटेशनचा एरिया किती कव्हर होतो रोलरने तो कॅल्क्युलेट केला आणि त्याला नंबर ऑफ रोटेशननी मल्टिप्लाय केलं आणि त्याला आपण रेटनी मल्टिप्लाय केलं. तर 6336 हा टोटल एक्सपेंडिचर आपला असणार आहे. यानंतर प्रॉब्लेम सेट 7 मधील क्वेश्चन नंबर 6 पहा. The diameter and thickness of a hollow metal sphere are 12 centimeter and 0.01 meter. या ठिकाणी मीटर मध्ये थिकनेस दिलेली लक्षात घ्या. या ठिकाणी सेंटीमीटर मध्ये डायमीटर दिलेला आहे. रिस्पेक्टिव्हली द डेन्सिटी ऑफ द मेटल इज 8.88 ग्रॅम पर क्यूबिक सेंटीमीटर किंवा पर सेंटीमीटर क्यूब. फाइंड दी आउटर सरफेस एरिया अँड मास ऑफ द स्पियर. या ठिकाणी आउटर सरफेस एरिया म्हणजे काय तो फॉर्म्युला आपल्याला डायरेक्ट माहिती आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला ऍडिशनल काय दिलेलं आहे मास कॅल्क्युलेट करायचं आहे. मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी डेन्सिटी दिलेली आहे.
फिगर आपल्याला कशाची दिलेली आहे, स्पियर दिलेला आहे, परंतु तो हॉलो स्पियर आहे, म्हणजे त्याला काहीतरी थिकनेस आहे. तर आपण एक रफ स्केच काढूया स्पियरचं. आपल्याला ते स्पियर म्हणजे पूर्ण 2 डायमेन्शनल मध्ये सर्कल दिसणार आहे, परंतु 3 डायमेन्शनल मध्ये तो स्पियर असणार आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला स्पियर या ठिकाणी आहे, परंतु हा स्पियर काय आहे, हॉलो आहे. काय हॉलो स्पियर आहे, म्हणजे त्याला या ठिकाणी थिकनेस आहे. आलं लक्षात. आतमध्ये हॉलो पोर्शन आहे, एक थिकनेस दिलेली आहे. ती थिकनेस किती दिलेली आहे, 0.01 मीटर. मग आपल्याला ती सुरुवातीला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. तर आपण थिकनेस जी आहे 0.01 मीटर किती असणार आहे, मीटर म्हणजे त्याला आपल्याला काय करायचं, थिकनेसला कन्वर्ट करायचं सेंटीमीटर मध्ये. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर हे आपल्याला माहिती आहे. याला आपल्याला 100 ने डिवाइड करावं लागणार आहे, म्हणजे 0.01 सेंटीमीटर म्हणजे 100 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे, म्हणजे आपल्याला ती सेंटीमीटर मध्ये येणार आहे. किती येणार आहे मग ती थिकनेस जी आपली आलेली आहे 100 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे 2 डेसिमल या ठिकाणी गेलेले, म्हणजे थिकनेस आपल्याला आलेली 1 सेंटीमीटर. काय आलेली थिकनेस आपण त्याला टी म्हणूया. आलं लक्षात. म्हणजे सगळे सेंटीमीटर मध्ये झालेले आहे. डायमीटर देखील सेंटीमीटर मध्ये आहे, थिकनेस देखील सेंटीमीटर मध्ये आहे. मग आपल्याला काय करायचं, सुरुवातीला सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा. सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की 4πr². हा सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे. आता आर म्हणजे काय, रेडियस, आउटर रेडियस असणार. ही जी रेडियस असणार ती आर साठी आउटर रेडियस असणार आहे, कारण या ठिकाणी आपल्याला थिकनेस दिल्यामुळे इनर रेडियस देखील असणार आहे. मग आपण R1 R2 घेऊया, किंवा कॅपिटल आर स्मॉल आर जरी घेतलं तरी चालेल, पण आपण या ठिकाणी R1 R2 घेऊया. मोठी रेडियस त्याला आपण R1 म्हणूया, म्हणजे आपल्याला हा सरफेस एरिया मिळणार आहे. परंतु मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला डेन्सिटीने मल्टिप्लाय करायचं आहे, कशाला, व्हॉल्यूमला. म्हणजे हा जो एरिया पोर्शन असणार आहे डॉटेड लाईन आणि ही आउटर सरफेस एरिया जो आहे हे तेवढं त्याचं मास असणार आहे, बरोबर आहे की नाही. आणि ते मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला त्याचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. तो व्हॉल्यूम कसा, ऍक्च्युअल व्हॉल्यूम कसा येणार आहे आपल्याला, तर तो व्हॉल्यूम येणार आहे आपल्याला जो आउटर पोर्शन आहे, आउटर व्हॉल्यूम आहे तो मायनस करायचा, इनर व्हॉल्यूम जो आहे तो मायनस करायचा आउटर व्हॉल्यूम मधनं. म्हणजे सुरुवातीला आपल्याला आउटर व्हॉल्यूम काय कॅल्क्युलेट करायचा, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द स्पियर कॅल्क्युलेट करायचा आहे. तेवढेच रेडियस R1 घ्यायची, बाहेरची रेडियस, आणि नंतर व्हॉल्यूम ऑफ द स्पियर कॅल्क्युलेट करायचा आहे, फक्त रेडियस इनर रेडियस घ्यायची. या ठिकाणी आपण R1 जे आहे, R1 किती असणार आहे, डायमीटर दिलेला 12 सेंटीमीटर, बरोबर आहे नाही. म्हणजे R1 किती असणार आहे, 6 सेंटीमीटर आहे. आणि R2 म्हणजे इनर रेडियस ती किती असणार आहे, तर ह्या रेडियस मधनं, ही जी रेडियस आहे ह्या रेडियस मधनं थिकनेस मायनस करायची, म्हणजे R1 मायनस टी, म्हणजे किती येणार आहे, 6 - 1 म्हणजे किती येणार आहे, 5 सेंटीमीटर. ही झाली आतल्या स्पियरची, जो पूर्णपणे हॉलो असणार आहे आतला स्पियर, त्याची रेडियस त्याला आपण R2 म्हणूया, बाहेरची रेडियस त्याला R1 म्हणूया. म्हणजे 2 व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. एकदा स्पियरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा आहे, त्यावेळेस रेडियस R1 घ्यायची, आणि दुसऱ्यांदा पुन्हा स्पियरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा आहे, त्याची रेडियस R2 घ्यायची. आणि दोन्हीतला डिफरन्स जो असणार आहे तो ऍक्च्युअल व्हॉल्यूम असणार आहे. त्या व्हॉल्यूमला जर आपण त्याची जी डेन्सिटी आहे, डेन्सिटीने मल्टिप्लाय केलं की आपल्याला मास मिळणार आहे. कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल. आपण या ठिकाणी सोल्युशन लिहूया. तर आपण सोल्युशन स्टार्ट करूया, आणि सुरुवातीला गिवन काय काय दिलं ते लिहून घेऊया. तर आपल्याला दिलेला आहे आउटर डायमीटर ऑफ द स्पियर, तो दिलेला आहे 12 सेंटीमीटर, म्हणजेच आउटर रेडियस ऑफ द स्पियर त्याला आपण R1 म्हणूया, ती असणार आहे 6 सेंटीमीटर. त्यानंतर थिकनेस ऑफ द स्पियर टी दिलेली आहे 0.01 मीटर मध्ये, ती आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करूया, म्हणजे 100 ने मल्टिप्लाय करायचा, म्हणजे टी इज इक्वल टू 1 सेंटीमीटर. थिकनेस मिळालेली आहे, आउटर रेडियस मिळालेली, त्यावरनं आपल्याला इनर रेडियस जो हॉलो पोर्शन आहे त्याची रेडियस देखील आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, ती आपण या ठिकाणी करूया. तर त्याच्यानंतर आपल्याला दिलेली डेन्सिटी दिलेली आहे, डेन्सिटी ऑफ द मेटल ती किती दिलेली, 8.88 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. जेव्हा सेंटीमीटर क्यूब हा युनिट येतो तेव्हा आपल्याला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. आलं लक्षात. देअरफॉर या ठिकाणी आपण अजून एक करूया एनसीटी, की रेडियस ऑफ द हॉलो पोर्शन, बरोबर आहे ना, त्याला आपण इनर रेडियस म्हणूया. आपण इनर रेडियस ऑफ स्पियर, कारण की हॉलो स्पियर आहे, that will be equal to R1 minus T, that will be equal to 6 - 1 म्हणजे 5 सेंटीमीटर ही आपल्याला इनर रेडियस मिळालेली. आता आपल्याला आउटर सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा. सरफेस एरिया ऑफ द स्पियर म्हणजे तो आउटर सरफेस एरिया असणार आहे, त्यावेळी आपण रेडियस जी घेणार आहे ती R1 घेणार आहोत. सरफेस एरिया ऑफ द स्पियर त्याचा फॉर्म्युला आहे 4πr². आता या ठिकाणी R1 आपल्याला
आर ठिकाणी आपल्याला R1 घ्यावं लागणार आहे, कारण की आउटर रेडियस ऑफ द स्फिअर घ्यावं लागणार आहे. आणि पायची व्हॅल्यू आपण पाय इज इक्वल टू 3.14 घेऊया. या ठिकाणी 22 आपण 7 काय घेत नाहीये, कारण की जी आर ची व्हॅल्यू जर मल्टिपल ऑफ 7 जर असती तर आपण पायची व्हॅल्यू 22 आपण 7 घेतली असती. परंतु या ठिकाणी आपल्याला 3.14 घ्यायची. 4 इंटू 3.14 इंटू 6 इंटू 6 एक एक मल्टिप्लाय करूया. 4 ने याला मल्टिप्लाय करूया, नंतर 6 ने मल्टिप्लाय करूया, नंतर 6 ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थित सिंपल करता येईल. किंवा 36 येईल आणि या ठिकाणी 12.56 4 इंटू 3.14 म्हणजे 12.56 बरोबर आहे की नाही. तर यांनी मल्टिप्लाय केल्यानंतर किती येणार आहे, 14 इंटू 4 म्हणजे 56 आणि या ठिकाणी 12 इंटू 6 इंटू 6 36 करा, सेपरेट कॅल्क्युलेशन करा. परंतु या ठिकाणी सेपरेट एक एक स्टेप मध्ये करतोय. सुरुवातीला 6 ने मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे 6 ने मल्टिप्लाय या ठिकाणी येणार आहे 6, या ठिकाणी 6 इंटू 5 म्हणजे 30, कॅरीवर 3 म्हणजे 33, कॅरीवर 3, 6 इंटू 12 प्लस 3 म्हणजे 15 आणि या ठिकाणी 1 बरोबर आहे. 1 कॅरीवर म्हणजे 75 इंटू 36 इंटू 6. पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करा, 6 ने मल्टिप्लाय करायचंय. स्टेप बाय स्टेप केल्यानंतर आपलं कॅल्क्युलेशन सिंपल होते. 6 म्हणजे 36, कॅरीवर 3, 18 प्लस 1 21, कॅरीवर 2, नंतर 6 30 प्लस 2 म्हणजे 32 आणि 42 प्लस 2 म्हणजे 45 बरोबर आहे का. आणि याला युनिट काय असणार आहे, युनिट असणार आहे स्क्वेअर सेंटीमीटर, कारण की हा एरिया आहे. आपल्याला पहिला आन्सर मिळालेला आहे सरफेस एरिया ऑफ स्फिअर. आपल्याला पहिलं जे विचारलं होतं की सरफेस एरिया ऑफ द स्फिअर किती आलेलं आहे, पहिला आपला आन्सर आलेलं. हे आन्सर आपलं पहिलं आहे की 452.16 स्क्वेअर सेंटीमीटर. आपण या ठिकाणी युनिट लक्षात ठेवा, स्क्वेअर सेंटीमीटर आहे. आपण याच्यानंतर आपल्याला मास कॅल्क्युलेट करायचं आहे. मास कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ द स्फिअर कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द मेटल स्फिअर कॅल्क्युलेट करायचा आहे. तो हॉलो स्फिअर आहे, म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर कन्सिडरिंग द आउटर रेडियस, त्यामधनं व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर कन्सिडरिंग द इनर रेडियस, ते जर आपण मायनस केले तर आपल्याला ऍक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द मेटल स्फिअर मिळणार आहे. तो फॉर्म्युला काय आहे, व्हॉल्यूम ऑफ द स्फिअरचा 4/3 इंटू पाय इंटू आर क्यूब. आता या ठिकाणी R1 घ्यावं लागणार आहे आणि या ठिकाणी R2 घ्यावं लागणार आहे. हॉलो स्फिअरसाठी इनर रेडियस R2 आहे, आउटर रेडियस R1 आहे. मग या ठिकाणी जस्ट व्हॅल्यू पुट करूया. तर कॉमन काय काय आहे, 4/3 इंटू पाय, हे कॉमन आहे, म्हणजे 4/3 इंटू पाय ब्रॅकेटमध्ये असणार आहे R1 क्यूब मायनस R2 क्यूब. आलं लक्षात. सिंपल कॅल्क्युलेशन आपण करतोय. त्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप मध्ये 4/3 इंटू पायची व्हॅल्यू आपण आता या ठिकाणी 22 आपण 7 घेतली तरी चालेल, किंवा 3.14 घेतली तरी चालेल. त्या ठिकाणी आपण पायची व्हॅल्यू 22/7 घेऊया. आलं लक्षात. हिअर पाय इज इक्वल टू 22/7 घेऊया. कुठली जरी घेतली तरी आपल्याला चालणार आहे. इंटू ब्रॅकेट R1 ची व्हॅल्यू म्हणजे 6 चा क्यूब मायनस 5 चा क्यूब, R2 म्हणजे 5 बरोबर आहे की नाही. दॅट विल बी इक्वल टू, आता 4 इंटू 22 आपण तसंच ठेवूया, 4 इंटू 22 आणि 3 इंटू 7 असं ठेवूया, इंटू 6 चा क्यूब किती येणार आहे 216 मायनस 5 चा क्यूब 125. दोन्हीचं सबट्रॅक्शन करा. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे 4 इंटू 22 डिवायडेड बाय 3 इंटू 7 इंटू 216 मायनस या ठिकाणी 6 मधले 5 म्हणजे 1 आणि 20 म्हणजे ठिकाणी 91 बरोबर आहे की नाही. 91 राहिलेले आहेत. म्हणजे आता 7 इंटू 3 म्हणजे 21 आणि या ठिकाणी बघा 7 आणि या ठिकाणी डिवाइड होणार आहे 13 बरोबर आहे. 13 इंटू 7 म्हणजे 91. म्हणजे आपल्याकडे काय राहिलेलं आहे 4 इंटू 22 इंटू 13 डिवायडेड बाय 3. कॅल्क्युलेशन करायचं आहे. दॅट विल आता 4 इंटू 22 म्हणजे 88 येणार आहे. 88 इंटू 13 डिवायडेड बाय 3. आता 13 ने मल्टिप्लाय करूया 88 ला, म्हणजे 13 या ठिकाणी आपला आन्सर येणार आहे 4, नंतर या ठिकाणी 4 या ठिकाणी 11 बरोबर आहे. डिवायडेड बाय 3. आता 3 ने डिवाइड करायचं आहे. सेपरेट डिवाइड करा किंवा या ठिकाणी डिवाइड केलं तरी चालेल. तर आपण या ठिकाणी रफ कॅल्क्युलेशन करूया. डिवाइड करा आपल्याला 1144 डिवायडेड बाय 3. म्हणजे सुरुवातीला आपल्याला 3 ने 3 3 जा 9 मायनस करूया. या ठिकाणी 2 कॅरून 2 3 8 जा 24 बरोबर आहे की नाही. 0 राहणार आहे.
आता या ठिकाणी वरून आपण काय घेणार आहे 4 म्हणजे 3 1 1 सबट्रॅक्ट करूया 1 राहणार आहे. आता या ठिकाणी पॉईंट डेसिमल पॉईंट घ्यायचा बरोबर आहे की नाही. तर डेसिमल पॉईंट घेऊ या ठिकाणी आणि 0 या ठिकाणी घेऊया म्हणजे 3 3 जा 9 3 3 जा 9. आता हे कंटिन्यू राहणार आहे कारण 1 राहिला पुन्हा एकदा आपण 0 घेणार म्हणजे 3 3 जा या ठिकाणी 3 3 कंटिन्यू राहणार आहे. मग आपल्याला हे आन्सर किती आलेलं आहे 3 ने डिवाइड केलं तर आन्सर आपल्याला आलेलं आहे 381.33. आपण या ठिकाणी 2 डिजिट पर्यंत घेऊया. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा काय आलेला आपल्याला व्हॉल्यूम आलेला आहे. या ठिकाणी आपण लिहूया ॲक्च्युअल व्हॅल्यू बरोबर आहे की नाही. ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ मेटल स्पियर that will be equal to 381.33 आणि त्याला युनिट काय व्हॉल्यूम आहे म्हणजे युनिट काय असणार आहे सेंटीमीटर क्यूब बरोबर आहे की नाही. सेंटीमीटर मध्ये सगळे डायमेन्शन आहे म्हणजे ॲक्च्युअल व्हॉल्यूम ऑफ द मेटल स्पियर आपल्याला आहे 381.33 सेंटीमीटर क्यूब. मग आपल्याला मास कॅल्क्युलेट करायचं आहे. देअरफॉर मास ऑफ मेटल स्पियर त्याचा फॉर्म्युला असणार आहे त्याची डेन्सिटी बरोबर आहे की नाही. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम हा फॉर्म्युला आहे. डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे 8.88. आता हे ग्रॅम मध्ये दिलेली आहे. डेन्सिटी जी दिलेली आपल्याला ग्रॅम मध्ये दिलेली आहे आणि त्याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं व्हॉल्यूमला 381.33. या ठिकाणी युनिट पहा याचं जे युनिट दिलेलं आहे आपल्याला ते युनिट दिलेलं आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब बरोबर आहे की नाही. काय दिलेलं आहे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि याचं युनिट काय आहे सेंटीमीटर क्यूब. आता हा डिव्हिजन मध्ये हा मल्टिप्लिकेशन मध्ये म्हणजे सेंटीमीटर क्यूब जाणार आहे. याचं युनिट असणार आहे मासचं युनिट काय असणार आहे ते ग्रॅम मध्ये असणार आहे. आलं लक्षात काय युनिट असणार आहे ग्रॅम मध्ये. मग आपण ते किलोग्रॅम मध्ये देखील कन्वर्ट करू शकतो बाय डिवाइडिंग बाय 1000 बरोबर आहे की नाही. तर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं 8.88 इंटू 381.33. आपण ते सेपरेट या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूया. म्हणजे काय करायचं आपल्याला 381.33 इंटू 8.88 याचं मल्टिप्लिकेशन करायचं. आता हे आपलं आन्सर आलेलं आहे परंतु आपल्याला डेसिमल पॉईंट द्यायचे आहेत. या ठिकाणी 2 आहेत डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट्स आहेत. या ठिकाणी 2 डिजिट्स आहेत म्हणजे 4 डिजिट्स आपल्याला ठेवायचे डेसिमल पॉईंट नंतर 1 2 3 4 म्हणजे डेसिमल पॉईंट या ठिकाणी येणार आहे. आपला आन्सर काय असलेलं आहे या ठिकाणी 3386.21 आणि युनिट असणारे ग्रॅम. आलं लक्षात. तर हा मास आलेला आहे मास ऑफ मेटल स्पियर किती आलेलं आहे. आता हे आन्सर कशात आलेलं आहे ग्रॅम मध्ये आलेलं आहे. मग आपल्याला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर ते किती येणार आहे दॅट विल बी इक्वल टू 1000 नी डिवाइड करायचं आहे म्हणजे 3.38621 किलोग्राम हे आपलं आन्सर आलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी जर आपण 3 ऐवजी फक्त 3 घेतला हे जर 3 ऐवजी फक्त 3 घेतला तर आपल्याला आन्सर काय येणार आहे तर आन्सर आपल्याला येणार आहे ते 3385.94 हे आपल्याला टेक्स्टबुक मध्ये आन्सर दिलेलं आहे. परंतु त्यासाठी आपल्याला फक्त पॉईंट नंतर फक्त एकच 3 घ्यायचं तरच आपल्याला हे आन्सर येणार आहे. आपलं आन्सर काय आलेलं आहे 3.38621 किलोग्रॅम. तर आपलं फायनल आन्सर या ठिकाणी लिहूया. सरफेस एरिया ऑफ द स्पियर 452.16 स्क्वेअर सेंटीमीटर आणि मास ऑफ द मेटल स्पियर 3386.21 ग्रॅम. तर हे आपलं फायनल आन्सर झालेलं आहे. यानंतर प्रॉब्लेम सेट 7 मधील क्वेश्चन नंबर 7 पहा. A cylindrical bucket of diameter 28 cm and height 20 cm was full of sand. When the sand in the bucket was poured on the ground, the sand got covered into a shape of cone. If the height of the cone was 14 cm, what was the base area of the cone? या ठिकाणी सिंपल क्वेश्चन आहे. या ठिकाणी एक बकेट दिलेली आहे. आपण बकेट म्हणजे काय सिलेंड्रिकल बकेट. तर हा शेप आपला बकेटचा आहे. तर ह्या बकेटच्या शेप मध्ये काय केलेलं आहे सँड आहे. दॅट सँड इज फुल ऑफ दिस बकेट. आता सँड पूर्ण भरलेली आहे बकेटची बरोबर आहे का. म्हणजे पूर्ण सँड जी आहे ह्यामध्ये पूर्ण सँड आहे आणि ही सँड काय केलेली आहे खाली ओतलेली आहे. खाली ओतल्यानंतर ती जी सँड असणार आहे त्या सँडला काय होणार आहे शेप कशाचा येणार आहे कोनचा शेप येणार आहे बरोबर आहे की नाही. म्हणजे ही जर खाली ओतल्यानंतर कोनचा शेप येणार आहे. सुरुवातीला काय दिलेलं आहे याची हाईट आपल्याला दिलेली आहे 20 सेंटीमीटर बकेटची आणि डायमीटर किती दिलेला आहे
या ठिकाणी डायमीटर दिलेला आहे 28 सेंटीमीटर, हे डायमेन्शन दिलेले आहे. आता ही सँड खाली ओतल्यानंतर त्याला कोनचा शेप आलेला आहे, म्हणजे कोनचा शेप म्हणजे कसा, या ठिकाणी कोनचा शेप असणार आहे, बरोबर आहे की नाही. हा कोनचा शेप आहे, तो बेसला तो सर्क्युलर शेप येणार आहे आणि हा कोनिकल शेप येणार आहे. आणि ही जी हाईट दिलेली आहे, ही हाईट दिलेली आहे त्यांनी 14 सेंटीमीटर, ही हाईट दिलेली 14 सेंटीमीटर. म्हणजेच याचा जो व्हॉल्यूम असणार सँडचा तोच व्हॉल्यूम या ठिकाणी कोनचा असणार आहे, बरोबर आहे की नाही. कारण की ही सँड तेवढी सँड एवढी ही आहे, मग आपल्याला हाईट दिलेली आहे, मग आपल्याला हा डायमीटर कॅल्क्युलेट करता येईल, बेस एरिया कॅल्क्युलेट करता येईल, हे डायमेन्शन. कारण की दोघांचा व्हॉल्यूम सेम आहे. याचं जर व्हॉल्यूम V1 असेल, याचं जर V2 असेल, तर V1 इज इक्वल टू V2 असणार आहे. याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, याचा फॉर्म्युला माहिती आहे, तो आपण या ठिकाणी पुट करूया. आणि हा जो बेस एरिया आहे, बेस एरिया, आता या ठिकाणी आपण डायमेन्शन कॅल्क्युलेट न करता डायरेक्ट बेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. तर व्हॉल्यूम इक्वल करून आपण हा बेस एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. तर सोल्युशन आपण लिहूया. तर आपण सोल्युशन स्टार्ट करूया. सुरुवातीला आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे, डायमीटर ऑफ द सिलेंड्रिकल बकेट 28 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणजेच रेडियस ऑफ द सिलेंड्रिकल बकेट 14 सेंटीमीटर. आपण त्याला R1 म्हणूया, कारण या ठिकाणी दोन रेडियस असणार, याला आपण R1 म्हणूया. नंतर हाईट ऑफ द सिलेंड्रिकल बकेट 20 सेंटीमीटर, त्याला आपण H1 म्हणूया, कारण की हाईट कोनिकल शेपची देखील हाईट येणार आहे. तर हा R1 आणि ही H1. त्यानंतर हाईट ऑफ द कोन, त्याला आपण H2 म्हणूया. काय म्हणूया, H2 म्हणूया. हाईट ऑफ द कोन 14 सेंटीमीटर दिलेली. मग आपल्याला माहिती आहे की व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल बकेट दॅट मस्ट बी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द कोन, कारण की दोन्ही केसमध्ये सँड सेम आहे. तेवढी सँड जी सिलेंड्रिकल बकेटमध्ये तेवढी सँड त्या कोनिकल शेपमध्ये असणार आहे. मग व्हॉल्यूम ऑफ द सिलेंड्रिकल बकेट दॅट विल बी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द कोन. आता दोन्हीचे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर त्याचा फॉर्म्युला आहे पाय इंटू R. आता या ठिकाणी रेडियस 1 आहे, म्हणजे R1 स्क्वेअर इंटू हाईट म्हणजे H1 दॅट विल बी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द कोन म्हणजे 1/3 इंटू पाय इंटू R2 स्क्वेअर इंटू H2. या ठिकाणी रेडियस वेगळी आहे, हाईट वेगळी आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी R1 आणि H1 घेतलेले आहे. तर मग या ठिकाणी पाय कॉमन आहे, बरोबर ना, तो पाय एलिमेंट होणार आहे. तर R1 ची व्हॅल्यू, R1 किती आपल्याकडे 14 सेंटीमीटर, देअरफॉर दॅट विल बी 14 इंटू 14. आलं लक्षात. आणि H1 किती आहे, H1 आहे 20, दॅट विल बी इक्वल टू 1/3. पाय एलिमेंट होणार आहे, हा पाय आणि हा पाय जाणार आहे, कारण दोन्हीकडे सेम आहे. R2 ची व्हॅल्यू किती आहे, तर R2 ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची नाही, कारण की आपल्याला काय करायचं, बेस एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. मग या ठिकाणी आपण R2 चा स्क्वेअर तसा ठेवूया इंटू H2 आपल्याला दिलेली आहे. H2 म्हणजे काय, 14 सेंटीमीटर. आलं लक्षात. या ठिकाणी हा 14 आपण काय करू, R2 इकडेच ठेवूया आणि सगळे डायमेन्शन इकडे ट्रान्सफर करूया. म्हणजे R2 चा स्क्वेअर दॅट विल बी इक्वल टू 14, आपण तसे ठेवूया 14 इंटू 20, आणि हा 3 डिव्हिजन मध्ये तो मल्टिप्लिकेशन मिळणार आहे, डिवायडेड बाय हा 14 मल्टिप्लिकेशन मध्ये तो डिव्हिजन मध्ये जाणार आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे सिंपल कॅल्क्युलेशन होणार आहे आपला, हा 14 जाणार आहे, हा 14 जाणार आहे. 14 इंटू 20 इंटू 3, सिंपल कॅल्क्युलेशन करा. या ठिकाणी आपण करूया. देअरफॉर R2 स्क्वेअर दॅट विल बी इक्वल टू 14 इंटू 20 म्हणजे 280 इंटू 3, म्हणजेच 14 इंटू म्हणजे 280 इंटू 3 म्हणजेच काय येणार आहे 0, 4 आणि या ठिकाणी 8 येणार, बरोबर आहे की नाही. 6 + 2 म्हणजे 840 आलेला आहे R2 चा स्क्वेअर. R2 चा स्क्वेअर काय आलेला आहे 840. आता या ठिकाणी आपण काय करायचंय, R2 चा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायची गरज नाही. आपल्याला काय विचारलेलं आहे, बेस एरिया विचारलेला आहे. देअरफॉर बेस एरिया ऑफ कोन, त्याचा फॉर्म्युला काय आहे, दॅट विल बी इक्वल टू पाय इंटू R2 चा स्क्वेअर. बेस एरियाचा फॉर्म्युला काय, पाय इंटू R2 स्क्वेअर. या ठिकाणी R2 स्क्वेअर डायरेक्ट आपण या ठिकाणी पुट करूया. दॅट विल बी इक्वल टू, आता 22/7 पायची व्हॅल्यू घेऊया आणि R2 किती आहे 840, पुन्हा डिवाइड करूया. या ठिकाणी 12 येणार, बरोबर आहे की नाही. 12 म्हणजेच काय 22 इंटू 12 मल्टिप्लिकेशन करा. या ठिकाणी 4, या ठिकाणी हा एक 0 असणार आहे, 0 म्हणजे 120, बरोबर आहे की नाही. 22 12 मल्टिप्लाय करा, हा 0 ठेवूया तसंच. 12 इंटू 24 + 2 म्हणजे 26, 2640 हा काय झालेला बेस एरिया. आपला आन्सर या ठिकाणी आपण लिहूया. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे बेस एरिया ऑफ द कोन इज 2640 स्क्वेअर सेंटीमीटर. झालं आपलं फायनल आन्सर. यानंतर प्रॉब्लेम सेट 7 मधील क्वेश्चन नंबर 8 पहा. अ रेडियस ऑफ मेटॅलिक स्पियर इज 9 सेंटीमीटर. It was melted to make a wire of diameter 4 millimeter. Find the length of circle. Find the length of the
लेंथ ऑफ वायर. आता त्या वायरचा डायमीटर काय दिलेला आहे, मिलीमीटर मध्ये दिलेला आहे 4 मिलीमीटर, आणि मेटॅलिक स्पिअरचा रेडियस जी दिलेली आहे सेंटीमीटर मध्ये दिलेली 9 सेंटीमीटर. काय दिलेलं आहे, मेटॅलिक स्पिअर जे आपल्याला स्पिअर मध्ये म्हणजे की 2 डायमेन्शनल मध्ये सर्कल असणार आहे, परंतु 3 डायमेन्शन मध्ये तो मेटल स्पिअर असणार आहे. आलं लक्षात. तर हा झाला मेटॅलिक स्पिअर. तर हा स्पिअरचा डायमीटर किती दिलेला आहे, 9 रेडियस 9 सेंटीमीटर दिलेली. सेंटर पासून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते 9 सेंटीमीटर आपले दिले. त्याला आपण त्याला R1 म्हणूया. R1 इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. हा मेल्ट केलेला आहे, हा मेटल मेल्ट केलेला आहे आणि त्यापासून एक वायर तयार केलेली. तो वायर म्हणजे काय, ही वायरची लेंथ असणार आहे, बरोबर आहे की नाही. सपोज त्याला त्यांनी काय दिलेलं, डायमेन्शन दिलेलं आहे. त्या वायरला डायमेन्शन काय दिलेलं आहे, डायमीटर 4 मिलीमीटर दिलेला आहे. काय दिलेलं आहे, ही वायरची समज थिकनेस, बरोबर आहे की नाही. आता डायमीटर म्हणजेच काय, थिकनेस, कारण हा सिलेंड्रिकल शेप असणार आहे. वायर म्हणजेच काय, सिलेंड्रिकल शेप असणार आहे. तर याचा जो डायमीटर आहे त्याला आपण D2 म्हणूया. D2 दिलेला आहे 4 मिलीमीटर, म्हणजेच रेडियस काय असणार आहे, रेडियस R2 काय असणार आहे, 2 मिलीमीटर, बरोबर आहे की नाही. आता R2 2 मिलीमीटर आलेले आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. दॅट विल बी R2 इज इक्वल टू, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचे म्हणजे 10 ने डिवाइड करायचं, म्हणजेच काय 2/10. याला झालेलं आहे सेंटीमीटर मध्ये, कारण की आपल्याला R1 म्हणजे स्पिअरची रेडियस ती सेंटीमीटर मध्ये दिलेली, म्हणून हे देखील आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलेली. आता आपल्याला काय करायचंय, ह्या मेटलचा व्हॉल्यूम जो असणार आहे तोच व्हॉल्यूम ह्या वायरचा असणार आहे. म्हणजे ह्या मेटलचा व्हॉल्यूम आणि ह्या वायरचा व्हॉल्यूम. आता वायरचा शेप कसा आहे, सिलेंड्रिकल शेप आहे, कारण त्याला डायमीटर आहे आणि लेंथ आहे. ही जी लेंथ असणार आहे ही लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आता ही लेंथ खूप मोठी असणार आहे, या ठिकाणी आपण तेवढी काढू शकत नाही, परंतु लेंथ खूप मोठी असणार आहे, बरोबर आहे की नाही. आणि याचा जो व्हॉल्यूम असणार तेवढाच व्हॉल्यूम ह्या वायरचा असणार आहे. मग आपल्याला याचा व्हॉल्यूम समज V1 इज इक्वल टू V2 म्हटलं तर स्पिअरचा व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे. स्पिअरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय, पाय इंटू R2. या स्पिअरचं व्हॉल्यूम काय 4/3 इंटू पाय R1. याला R1 म्हणलेला आहे, R1चा क्यूब. दॅट मस्ट बी इक्वल टू सिलेंड्रिकलचं व्हॉल्यूम. सिलेंड्रिकलचं व्हॉल्यूम काय असणार आहे, पाय इंटू R2चा स्क्वेअर इंटू L. कारण याला लेंथ पण आहे डायमीटर पण आहे. या स्क्वेअरमध्ये फक्त रेडियस असते म्हणून त्याचा क्यूब घेतलेला असतो. या ठिकाणी रेडियसचा स्क्वेअर आणि त्याला इंटू L दोघांचं जर युनिट पाहिलं तर सेंटीमीटर क्यूब किंवा मीटर क्यूब किंवा मिलीमीटर क्यूब क्यूब मध्ये येणार आहे. आता या ठिकाणी क्यूब काय आलेलं आहे, या ठिकाणी रेडियसचा युनिट काय आहे, सेंटीमीटर. 2 वेळा आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. लेंथचं युनिट काय आहे, सेंटीमीटर, म्हणजे सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा क्यूब. या ठिकानी फक्त रेडियस आहे, सेंटीमीटरचा क्यूब. आलं लक्षात. क्यूब काय घेतलेला आहे, कारण की रेडियस फक्त एकच आहे. तर हा फॉर्म्युला आपण यूज करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला L अननोन आहे, कारण की R1 माहिती आहे, R2 माहिती आहे, पायची व्हॅल्यू माहिती आहे. मग आपल्याला L कॅल्क्युलेट करता येईल, ते आपण या ठिकाणी करूया. तर आपण सोल्युशन स्टार्ट करूया. तर आपल्याला माहिती आहे की गिवन काय काय दिलेलं आहे, रेडियस ऑफ द मेटॅलिक स्पिअर R1 9 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. नंतर डायमीटर ऑफ द वायर विच इज इन सिलेंड्रिकल शेप. वायर सिलेंड्रिकल शेपमध्ये असणार आहे. त्याचे डायमीटर दिलेलं 4 मिलीमीटर. मग त्याची रेडियस असणार आहे 2 मिलीमीटर. त्याला आपण R2 म्हणूया. मेटॅलिक स्पिअरचा रेडियसला आपण R1 म्हणूया. आणि हा R2 2 मिलीमीटर आलेला डायमीटरचा हाफ. आता मिलीमीटर मध्ये त्याला आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे R2 इज इक्वल टू 2/10 सेंटीमीटर. 10 ने डिवाइड करायचं, कारण आपल्याला रिलेशन माहिती आहे की 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. तर यानुसार आपण 10 ने डिवाइड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्या मेटल स्पिअर पासून वायर तयार केलेली आहे. म्हणजे त्या मेटल स्पिअरचा व्हॉल्यूम आणि त्या वायरचा व्हॉल्यूम एकच असणार आहे. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ द वायर दॅट विल बी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द मेटल स्पिअर. आता व्हॉल्यूम ऑफ द वायर कसा कॅल्क्युलेट करणार, कारण की तो सिलेंड्रिकल शेपचा आहे. वायर इज इन अ सिलेंड्रिकल शेप. मग त्याचा फॉर्म्युला असणार आहे पाय इंटू R2 स्क्वेअर इंटू L. R2 म्हणजे काय, रेडियस ऑफ द दिस वायर, आणि लेंथ ऑफ द वायर आपण L कन्सिडर केलेली आहे. व्हॉल्यूम ऑफ द मेटल स्पिअर 4/3 इंटू पाय R1 स्क्वेअर, पाय R1 क्यूब. कारण की व्हॉल्यूम जो आहे त्याचा फॉर्म्युला हा आहे आणि रेडियस आपण R1 या ठिकाणी कन्सिडर केलेली, स्पिअरची रेडियस R1 कन्सिडर केलेली. या ठिकाणी आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायच्यात. L अननोन आहे म्हणजे लेंथ ऑफ द वायर, तो आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. L फक्त या ठिकाणी ठेवलेली आहे आणि बाकी सगळे फिगर त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत. 4/3 नंतर हा पाय, नंतर हा पाय या ठिकाणी डिव्हिजन मध्ये येणार आहे. आणि R1 क्यूब कसा लिहिलेला आहे आपण, R1 इंटू R1 इंटू R1. आणि R2 स्क्वेअर कसा लिहिला आहे, R2 इंटू R2. या ठिकाणी हा पाय आणि हा पाय जाणार आहे. व्हॅल्यूज पुट करूया आपण. काय येणार आहे, 4/3 इंटू R1 ची व्हॅल्यू किती आहे, 9 आहे, म्हणजे 9 इंटू 9 इंटू 9. R2 ची व्हॅल्यू किती आहे, 2/10.
R2 ची व्हॅल्यू किती आहे 2/10 की आता आपण त्याला 2/10 लिहूया इंटू 2/10 आलं लक्षात 2/10 आपण इंटू 2/10 लिहिलेली आहे म्हणजे पहा हा 3 आणि या ठिकाणी 3 3 जा 9 येणार आहे नंतर हा 2 जाणार आहे या ठिकाणी 2 येणार आहे हा 2 जाणार आहे हा 2 जाणार आहे म्हणजे रिमेनिंग फिगर काय करायला बघा 9 × 9 9 × 9 × 3 आणि डिव्हिजन मध्ये काय आहे हे सगळे 1 आहे परंतु डिव्हिजनच्या डिव्हिजन मध्ये 10 आहे म्हणजे तो मल्टिप्लिकेशन मध्ये येणार 10 × 10 आलं लक्षात ही सगळ्या फिगर या ठिकाणी कसं केलेलं आहे डिव्हिजनच्या डिव्हिजन मध्ये 10 आहे म्हणून तो मल्टिप्लिकेशन मध्ये येणार आहे आता जर कॅल्क्युलेशन केलं तर 9 9 किती येणार आहे 81 × 3 × 100 दॅट विल बी इक्वल टू 4 आणि 3 आणि या ठिकाणी 24 243 आणि इंटू 100 म्हणजे 2 0 येणार आहे आता हे झालेलं युनिट काय झालेलं आहे हे युनिट सेंटीमीटर मध्ये असणार आहे आपण सगळे सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केले लेंथ काय लिहिली आहे सेंटीमीटर मध्ये आलेली देअरफॉर आपल्याला आन्सर काय असणार आहे आन्सर लेंथ ऑफ वायर जी आपण मेटल स्फिअर पासून तयार केलेली लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू 24300 सेंटीमीटर आणि त्याला जर आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं तर काय त्याला 100 ने डिवाइड करायचं आहे 243 मीटर कारण आपल्याला कन्वर्जन माहिती आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर हे आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलेली तर आपलं 243 मीटर हे आपलं आन्सर आलेलं आहे या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया आणि प्रॉब्लेम सेट 7 मधील रिमेनिंग क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ थँक्यू